ही भूतदया, ही माणुसकी, ते पहलगाम मध्ये जे आपले नागरिक मारले गेले, जे सैनिक शहीद झाले, ज्या आपल्या माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला, सिंदूर, त्याच्यासाठी माणुसकी जाते कुठे? हा विषय मी तुम्हाला आता का सांगतोय? कारण अजून 2 ते 3 महिने नाही झाले, पहलगाम मधली घटना घडली. त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर अब तक रुका नहीं है, वो चालू ही रहेगा. वो आपले पंतप्रधान म्हणाले कि खून और पानी एक साथ बह नहीं सकता. आनंदाची गोष्ट है, मेरे रगो रगो में खून नहीं सिंदूर, गरम सिंदूर बह रहा है. मग त्या गरम सिंदूरचं काय आता कोल्ड्रिंक झालं? थम्सअप, कोका कोला, चला चाय गरम गेला आता, ठंडा 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 लो लिंबू सरबत गेला कुठे तो गरम सिंदूर? पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देताय? आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार. मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे? जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे? लावायचं कुठे तो? कशाला या भाकड कथा करताय तुम्ही? म्हणजे तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी, श्रेय घेतात हे. त्या सोफिया कुरेशी, आपल्या सैन्याच्या त्या जवान, अभिमान वाटावा महिला अधिकारी, त्या महिला अधिकारीला सुद्धा हे भाजपवाले गधडे आतंकवाद्यांची बहीण म्हणण्यापर्यंत यांची मजल गेली, तरी सुद्धा ते डोक्यावरती मंत्री म्हणून तिकडे बसलेत. लाज वाटत नाही या लोकांना देशभक्तीचे थोतांड गाताना? मग कशाला जगभरामध्ये शिष्टमंडळ पाठवली होती? अगदी शिवसेनेचा सुद्धा प्रतिनिधी त्यांनी एक तर न सांगता घेतला, म्हटलं जाऊ दे, देशाचा आहे ना, करा तुम्ही, पाठवा, जो पाहिजे तो लोकप्रतिनिधी आमचा घ्या, येतोय देशासाठी, आम्ही काय वाटेल ते करू. संपूर्ण विरोधकातल्या विरोधी पक्षातले एक खासदार घेतले आणि जगभर पाठवले. का? तर आमची लढाई ही पाकिस्तानच्या विरुद्ध, आमची लढाई ही दहशतवादाची विरुद्ध आहे. काय प्रतिसाद मिळाला कोणालाच काय माहिती नाहीये. जगभरामध्ये सगळे आपले प्रतिनिधी मंडळ गेलं खरं, शिष्टमंडळ गेलं खरं, पण एकही देश आपल्या भारताच्या मागे या लढ्यात पाठी उभा राहिलाय की नाही राहिलाय हे तुम्ही सांगा मला. मग कशाला पाठवली शिष्टमंडळ? पाकिस्तानच्या विरुद्ध कोणी बोलायला तयार नाही. मग आता त्याच पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय, तर पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ पाठवणार की नाही? नाही, आमच्या पहिल्या शिष्टमंडळाचं खोटं होतं, ह्या शिष्टमंडळाचं खरं आहे. पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे, आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत. देशासमोर तुम्हाला, देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा, त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून, क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशहासाठी. कोण आहे जयशहा? त्या तिकडे जो धारातीर्थी पडला आपला सैनिक किंवा ते जे काय आपले नागरिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा मोठा आहे, त्याच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे. मग आपल्याला शिकवतात नाही 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 खेळ आणि राजकारण, मग खून आणि पाणी एकत्र करतात, मग खून आणि क्रिकेट कैसा बह सकता है साथ में? त्या क्रिकेटचा चेंडू सुद्धा लालच असतो, रक्त सुद्धा लालच असतं. पण आम्हाला खेळ महत्वाचा वाटतोय, देश महत्वाचा वाटत नाही. हेच तर आपल्या देशाचं दुर्दैव आहे. आणि असेच हे बोगस जनता पक्षाची लोक ही आपल्या डोक्यावरती घेऊन आपण आपला देश त्यांच्या हातामध्ये दिलेला आहे. ही बोगस जनता पार्टी आहे. काय फरक पडणार आहे जर का आपण ठणकावून सांगितलं की जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये घुसखोरी म्हणताय ना, घुसखोर पाठवायचं थांबवत नाही, जोपर्यंत पाकिस्तान आमच्या देशामध्ये दहशतवादी पाठवण्याचा आणि आतंकवादी हमले थांबवत नाही, तोपर्यंत कोणताही मोठा खेळ असो, आम्ही पाकिस्तानबरोबर कोणतेही संबंध ठेवणार नाही. ते आम्ही त्याचा तुकडा पाडतो. सांगा ना, धमक दाखवा. आणि असं काही नाही की आपण काहीतरी वेगळं करतोय. जर मी चुकत नसेन तर 1980 सालच्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालील देशांनी बहिष्कार टाकला होता. तुम्ही गुगल करून बघा, आणि चुकलं असेल माझं तर मला सांगा.